आपल्याला बनवायच्या आहेत आळूच्या वड्या बघा. त्यासाठी मी आळूचे पानं स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेले आहे. त्याला देठ असतात ते देठ कापून आणि धुवून घेतलेले आहे स्वच्छ. आता त्यामध्ये आपण एक कढई घेऊ, त्यामध्ये डाळीचं पीठ घेऊ बघा. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये लाल तिखट मसाला टाकू, थोडी हळद टाकू, थोडेसे जिरे पण टाकू, थोडासा ओवा पण टाकू बघा. ओवा पण घ्यायचा, खूप छान असतो हा. थोडा स्क्रब करायचा हाताने आणि नंतर टाकायचा. आणि थोडस चवीनुसार मीठ पण टाकायचं बघा. आता हे आपण पाणी टाकून कालून घ्यायचं बघा. असं पाणी टाकून कालून घ्यायचं मस्त. हे पूर्णपणे मिक्स करायचं. आता आपण हे आळूचे पानं भरून घेऊ. बघा आपण एक असं ताट घ्यायचं. तोपर्यंत आपण इकडं कढई ठेवायची गॅस पेटवून. मग आपण थोडस तेल टाकायचं. आता हे तेल कढई गरम होईपर्यंत आपण इकडं पानाला हे लावून घेऊ बघा. असं पीठ लावायचं. असं पूर्ण पीठ लावून घ्यायचं. परत त्यावर एक खाली मोठं पान ठेवायचं, वरती परत छोटं पान ठेवायचं बघा. आता परत आपण याला हे पीठ लावून घ्यायचं बघा. पूर्ण पानाला असं पीठ लावून घ्यायचं आणि त्यानंतर हे पूर्ण पानाला लावलं की आपण बघा. हे बघा असं आपलं पीठ साईडला जाणार नाही याची काळजी घ्यायची बघा. असं करून घ्यायचं बघा. मी कशी घडी घालते बघा. अशी घडी व्यवस्थित मारून घ्यायची बघा. झालं आपल्या आळूची एक वडी तयार. आता हे तेल आपलं तापलेलं आहे बघा. एक अशी ठेवून द्यायची आणि बाकीच्या पण तसंच बनवून घ्यायच्या बघा. हिला पण आपण तसंच पीठ लावून घ्यायचं बघा. पूर्णपणे लावायचं म्हणजे हे आपल्याला पूर्ण पानाला लावायची आणि शक्यतो 2 पानाचीच लावायची. आपल्याला कढईतच कमी गॅसवर आपल्या वड्या पूर्ण तयार आहे. आता आपण वरून थोडस तेल टाकू. हे तेल टाकल्यानंतर झाकण ठेवू देऊ. मीडियम गॅस ठेवायचा आणि 10 मिनिटाने तयार होईल बघा. 10 मिनिटानंतर आपली खालची बाजू झाली पण वरची झालेली नाही. तर आपण हे काय करू, आता आपण परत हिला परत पलटी करून घ्यायचे. बघा. हे बघा आपली खालची बाजू झाली बघा. मस्त खालची बाजू झाली. आता परत पलटी करून आपण झाकण ठेवून 5 मिनिटं परत ठेवायची कमी गॅसवर. बघा आपलं पूर्ण पलटून झालंय. खालची बाजू झाली, आता वरची बाजू होईल.
बघा आपल्या आळूच्या वड्या तयार झाल्या 10 मिनिटात. आपण आता त्या काढून घ्यायच्या एका ताटामध्ये. बघा पूर्णपणे झाल्या आपल्या. आता ह्या आपल्या आळूच्या वड्या तयार झाल्या. आपण या कापून घ्यायच्या बारीक बारीक. बघा अशा कट करून घ्यायच्या. थोड्या थंड होऊ द्यायच्या आणि कट करायच्या. बघा अशा कट करून घ्यायच्या आणि ह्या तेलात मस्त परतून घ्यायच्या. ह्या काळे रशी बरोबर पण खातात किंवा अशा पण पोळी सोबत छान लागतात. बघा अशा कट करून घ्यायच्या आणि परत आपण ह्या तेलात परतून घ्यायच्या. बघा किती मस्त आपल्या 10 मिनिटात 15 मिनिटात शिजले. बघा मस्त तयार झाले आपल्या. आता आपण याला एक कढई, तीच कढई आपण परत या कढईत थोडंसं परत तेल टाकायचं. हे बघा हे तेल कडलं. आता या तेलात परत गरम करून घ्यायच्या. 2 मिनिटे कमी गॅसवर अशा गरम करून घ्यायच्या. गरम झाल्या पोळी सोबत खा किंवा काळी रशी बरोबर काळी आमटी बनवायची आणि त्यात टाकून पण छान लागतात. बघा आपल्या आळूच्या वड्या मस्त तयार झाल्या. बघा किती छान लागतात. किती छान आहे बघा. खूप छान.